विशाल गवळी हे नाव ऐकल्यासारखं अनेकांना वाटेल, कारण याच विशाल गवळी नावाच्या नराधमानं जवळपास 4 महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती। कल्याणमधल्या या घटनेवर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त करण्यात आला। आज या घटनेची आठवण होण्यामागचं कारण म्हणजे नराधम विशाल गवळीनं तुरुंगात आत्महत्या केली आहे। गवळीनं स्वतःला संपवण्याचा निर्णय का घेतला असेल? ही नक्कीच आत्महत्या आहे की आणखी काही? या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। हा तोच नराधम आहे ज्यानं कल्याणमध्ये एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली। मात्र त्यानेच तुरुंगात गळफास घेत आत्महत्या केली आहे। आरोपी विशाल गवळी हा नराधम तळोजा कारागृहामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून शिक्षा भोगत होता, पण रविवारी पहाटे कारागृहाच्या स्वच्छतागृहात त्याचा मृतदेह आढळला, तोही गळफास घेतलेल्या अवस्थेत। कोर्टाने जे त्याला न्याय फाशी दिली असती, पण त्याने स्वतः केला, ते जाऊ दे, चांगलंच झालं आणि तिच्या आईवडिलांना न्याय मिळाला। हे असे कितीतरी गुन्हे घडत आहेत, तर हे असे जर फाशीची शिक्षा दिली असती तर कुठेतरी त्यांना आळा बसला असता। नराधमाच्या मृत्यूची बातमी ऐकताच पीडितेच्या वडिलांनी देवाची पूजा करत आपल्या मुलीला श्रद्धांजली वाहिली, पण आरोपीच्या कुटुंबाची कल्याण परिसरात दहशत असल्यानं त्याचाही बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। प्रशासन ने बहुत अच्छा काम किया और इसको जो हुआ है इसके साथ में ऐसे ही और किसी की बेटी और किसी की लड़की हर एक, और ये सब भगवान का सब इसको दंड है, बाकी और किसी का दोषी नहीं, सब भगवान का दंडित है। जैसे को तैसा होता है, जैसे कि तैसा साथ में हुआ है उसके। हमको न्याय प्रशासन और सरकार ने हमको न्याय दिलाया है, हम उनके बहुत बहुत धन्य आभार व्यक्त करता हूँ। आता हे प्रकरण नेमकं काय होतं ते पाहूया। 24 डिसेंबर 2024 ला 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण झालं। या मुलीला फूस लावून आरोपी विशाल गवळीनं आपल्या घरी नेलं। अपहरणानंतर विशाल गवळीनं मुलीवर लैंगिक अत्याचार केले। प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी मुलीची घरातच हत्या केली। हत्येनंतर मुलीचा मृतदेह बाबगाव परिसरात फेकून दिला। त्यानंतर विशाल गवळी शेगावला पसार झाला। शेगावच्या शिवाजी चौकातल्या एका सलूनमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणात आरोपीच्या पत्नीचीही त्याला साथ असल्याचं समोर आलं। आरोपीच्या आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली। त्यानंतर पीडित मुलगी राहत होती त्या कल्याण पूर्व भागात नागरिकांनी मिस यू दीदी अशा आशयाचे बॅनर लावले। एकीकडे नागरिकांनी त्याला फाशी द्या असं म्हटलं होतं। आपण जर पाहिलं तर कल्याण पूर्वेमध्ये हा एक बॅनर लावलेला आहे, मिस यू दीदी, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशा पद्धतीचा हा या ठिकाणी एक बॅनर लावलेला आहे। मात्र नियतीला खरं पाहिलं तर हे सगळं मंजूर होतं। पहिलंच काही ठरलं होतं की काय असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण की ज्या ठिकाणी कल्याण पूर्वेतील नागरिक मुलीला न्याय मिळण्यासाठी त्याला फाशी मिळावी अशी मागणी करत होतं, तर आज खरं पाहिलं तर नियतीने त्याला एक प्रकारे फाशीच दिली की काय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। विशाल गवळीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी होणार आहे, कारण विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर त्यानं खरंच आत्महत्या केली की त्याला अक्षय शिंदे सारखं मारलं गेलं असा सवाल त्याच्या वकिलांनी उपस्थित केला आहे। सगळे बाथरूमला काढतात, सगळ्या कायद्यांना बाहेर, त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलेलं म्हणून टॉवेलने आत्महत्या, टॉवेल गळ्यानं बांधून आत्महत्या केली असं सांगितलं जाते। खरं काय अजून कळणार नाही जोपर्यंत मी तिथे जात नाही। मला 100% संशय पोलीस यंत्रणेने मारले त्याला जेलात, कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता। जेव्हा त्याची PC चालू होती 20-25 दिवसाआधी भेटलो होतो, जेलला विजिट घेतली त्याची। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी काही केलं नाही, मी निर्दोष आहे, आणि खूप काही अशी माहिती दिली होती त्यांनी मला, आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे। कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा विशाल गवळी यांनी आत्महत्या केलेली आहे जेलमध्ये। कसं पाहताय? मला वाटतं हे होऊ कसं शकलं? एकतर म्हणजे ज्याला फासावर लटकवलं पाहिजे
तो स्वतःला काही करून कसं घेऊ शकतो ही एक गोष्ट आहे. जेलमध्ये काही नियम वगैरे असतात त्याचं काय झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्दैव एकच आहे महाराष्ट्रामध्ये, गेल्या 100 दिवसाचं जे सरकार होतं कितीतरी घटना घडायला लागलेल्या आहेत, पण उत्तर द्यायला कोणी नाही आहे. विशाल गवळी हा सराईत गुंड होता. बलात्काराचे प्रयत्न, छेडछाड असे अनेक गुन्हे त्याच्यावर होते. कल्याण पूर्वेतील त्याच्या दहशतीमुळे अनेकांनी आपली घरही सोडली होती. आत्तापर्यंत त्यानं 3 लग्न केली होती, तर 2 बायका त्याला सोडून गेल्या. धक्कादायक बाब म्हणजे विशालनं आपल्याला सोडू नये यासाठी 3ऱ्या पत्नीनं या गुन्ह्यात त्याला साथ दिली होती. विशाल गवळीनं आत्महत्या केली. एका नराधमाचा अंत झाला. पण अशा नराधमांना फाशी झाली असती तर त्याच्यासारख्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर चांगलाच वचक बसला असता, हे मात्र नक्की. कल्याणहून सुरेश काटेसह यामिनी दळवी, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.